तर नमस्कार, कावेरी लेडीज टेलर फॅशन डिझायनर मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 36 साइजचा बोटनेक ब्लाउज कट करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण काय करूया, या कपड्याला अगदी असं सरळ करून घेऊया, जेणेकरून आपलं माप व्यवस्थित आपल्याला टाकता येईल। तर मी याचे माप या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत। 36 साइजचा ब्लाउज आहे, म्हणजे याची 9 ची छाती आहे, कंबर आहे 32, म्हणजेच त्याचा चौथा भाग आहे 8 इंच। तर आपल्याला याचं बोटनेक ब्लाउज बनवायचं आहे। तर बोटनेक ब्लाउज बनवायचा आहे तर 9 इंच आहे म्हटल्यानंतर याचं पूर्ण शोल्डर आहे 11 इंच। तर 11चा हाफ होतं 5.5 आणि 5.5 इंचामध्ये आपल्याला आणखी 2 इंच ऍड करायचं आहे। तर 2 इंच ऍड केल्याच्या नंतर इथं 7.5 इंच होणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी 7.5 इंच शोल्डर या 36 साइजच्या ब्लाउज साठी घ्यायचं आहे। तर आता चला आपण माप टाकून घेऊया। तर ब्लाउजची उंची या ठिकाणी आहे माझी 14 इंच प्लस 1 इंच कंपल्सरी आपण प्रत्येक ब्लाउज साठी घेतो, कारण ते आपल्याला शिलाई मार्जिन ठेवावं लागतं। तर चला मी आता 15 इंच या ठिकाणी 2 ठिकाणी माप टाकून ठेवलंय। का तर आपली ही वरची जी शोल्डरची रेषा आहे ती सरळ येण्यासाठी। बघू शकता तुम्ही इथं। तर आता मी टाकते 7.5 इंच, 5.5 प्लस 2 इंच बरोबर 7.5 इंच माप या ठिकाणी मी टाकत आहे। आता हे 7.5 इंच माप जसं मी इथं टाकलंय तसंच थोड्याशा काही अंतरावर 7.5 इंच इथं मोजून घ्यायचं, जेणेकरून आपला वरचा आणि खालचा रुंदीचा पट्टा जो आहे तो एकदम व्यवस्थित येऊन जाईल। जसं शोल्डर आपण 7.5 घेतलंय त्याप्रमाणे आपल्याला मोंढा पण 7.5 इंच ठेवायचा आहे आणि त्याची 9 ची छाती आहे, म्हणजे 36चा चौथा भाग। तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच प्लस आपल्याला किती मार्जिन ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या कपड्यानुसार ऍडजस्ट करू शकता। 2 इंच ठेवू शकता, 1.5 इंच पण ठेवू शकता। तर मी या ठिकाणी 1.5 इंच ठेवत आहे। तर आपलं कमरेचं जे माप आहे ते आहे 32 इंच। तर 32 इंच साठी त्याचं 1/4 येतं 8 इंच आणि प्लस 1 इंच आपल्याला पाठीचे जे टक्स असतात ते मारायसाठी 1 इंच ठेवावं लागतं आणि प्लस आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता याला काय करूया, आपण टेपच्या साहाय्याने जोडून घेऊया। हे जे आपलं 1.5 इंच मार्जिन आहे हे असंच्या असं जोडून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी जोडून घेतलेलं आहे। तर आता आपण काय करणार आहोत, याचा आर्म होल जो आहे, थोडक्यात आपण मराठीमध्ये त्याला मुंडा म्हणतो। तर आपण काय करायचंय, मुंड्याचा आकार देण्यासाठी बोटनेकच्या ब्लाउज साठी या कोपऱ्यामधून अर्धा इंच इथं डाऊन करायचंय, म्हणजे आतल्या साईडला करायचंय। इथं जसं मी खून केली आता इथं आतल्या साईडला, तर इथून एक ह्या शोल्डर पासून तर या रेषेपर्यंत एक तिरकस लाईन मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल। तर मी याच्यामध्ये म्हणजे अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे। तर आता इथून काय करायचं, आपल्याला 1.5 इंच माप टाकायचं, 1.5 इंच प्लस आपलं आतल्या भागासाठी 1 इंच, असे 2 माप मी या ठिकाणी टाकलेले आहेत। तर चला आता आपण एकदा पहिल्या मुंड्याचा जो आकार आहे तो इथं मिळवूया असं आणून। आणि आता हा जो आतला जो भाग आहे तो या आतल्या रेषेपासून इकडं याच्यामध्ये आणून मिळवूया। हा झाला आपला मुंड्याचा आकार। तर आपण आता याच्यामध्ये गळा टाकणार आहोत। तर आपल्याला याच्यासाठी गळ्याची रुंदी किती ठेवायची आहे, जसं रेग्युलर ब्लाउज साठी आपण 2.5 इंच ठेवतो, तर याच्यामध्ये आणखी आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे। आणि तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही 4 इंच पण ठेवू शकता। तर मी या ठिकाणी आता यांचा 3.5 इंचचा ठेवत आहे, 3.5 इंच प्लस इथं पण मी 3.5 इंचाचं माप सरळ येण्यासाठी आपला हाफ पोर्शन आणि हा पोर्शन सरळ येण्यासाठी मी हे काय केलेलं आहे, दोन्हीकडे हे केलंय। पण आपल्याला काय करायचं आहे, आता मी हा जो काढलेला आहे हा बॅकचा पार्ट काढलेला आहे। हा कोणता आहे, बॅक पार्ट। तर बॅक पार्ट वर आपण
सध्या हे जे माप टाकले तर दोन्ही पण टाकले, समोरचे आणि मागचे दोन्ही पण टाकलेले. म्हणजे हा जो भाग आहे हा बॅक साईडचा आहे आणि हा जो आहे समोरचा आहे. पण हा जो कपडा आहे हा सिंगल आहे. आपण माप टाकताना समोरच्या भागाचं टाकायचं आणि ज्यावेळेस याला दुसऱ्या कपड्यावर आपण तयार करून घेणार त्यावेळेस आपण ते समोरचा भाग वेगळा आणि बॅक साईडचा भाग वेगळा असे 2 पार्ट करणार आहोत. चला तर मग आता मला समोरचा गळा यांचा थोडासा त्यांनी मला डीप सांगितलेला आहे. म्हणजे त्यांना एकदम बोटनेक नाही पाहिजे गळ्याला चिटकून. तर मग समोरचा भाग जो आहे तो समोरचा जो गळा आहे आपण त्याला 5.5 इंच ठेवूयात. इथून असं चौकोनी बॉक्स तयार घेऊया करून, जेणेकरून काय होईल आपल्याला आकार टाकायला सोपं पडेल. हा झाला आपला समोरचा भाग. आता ह्या भागाला आपण असं कटिंग करून घेणार आहोत आणि याच भागावरून आपण समोरच्या भागाचं कटिंग करणार आहोत. चला तर मग मी आता काय करते, याला कट करून घेते. तर चला आपण बघू शकता मी या ठिकाणी जसं तुमच्या समोर मी पहिले अगोदर जे आखून घेतलं होतं समोरचा गळा, हा जो मी कट केला आहे हा मागचा मुंडा म्हणजे वरचा भाग जो आहे 1.5 इंचाचा तो कट केला आहे आणि जो अर्धा इंचाचा जो भाग आहे तो मी कट केलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात काय करायचं आता आपल्याला, हा जो भाग आहे हा असाचे असा आपल्याला याच्यावरून फ्रंट पार्ट काढायचा आहे. तर काय करूया आपण या कपड्याला, आता पहिले आपण काय केलं तर हा कपडा असा टाकला होता म्हणजे बंद बाजू आपल्या साईडने होती. आता मी हा जो कपडा आहे याच्यामधून हा पोर्शन कट केलेला आहे आणि आता हा जो उरलेला पार्ट आहे याला मी पलटून टाकले. तर पलटून अशा प्रकारे टाकलेलं आहे की जी ओपन साईड असते ती आपल्या साईडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इकडे हुकायच्या पट्टीसाठी अर्धा इंच जागा सोडता येईल. तर हा जो पार्ट आहे छापलेला, ही जी छापलेली बाजू आहे आपल्याला याच्या खाली टाकायची. म्हणजे हा जो आपण आता काढतोय तो फ्रंटचा पार्ट काढतोय. तर असं जागा ॲडजस्ट करून घ्यायची तुम्ही. हे पहा हा जो पार्ट आहे आपल्याला फोरटक्स ब्लाऊज बनवायचा आहे याचा. तर मी इकडे अर्धा इंच ही जो खालचा कपडा आहे तो शिल्लक ठेवलेला आहे. तुम्ही म्हणता कशासाठी ठेवला आहे, तर हा जो मी अर्धा इंचाचा जो पोर्शन सोडलेला आहे ना, तर तो मी ह्याच्यासाठी सोडला आहे की आपण इकडं जेव्हा हुकची आणि आईची पट्टी ज्यावेळेस जॉईंट करतो त्यावेळेस काय होतं, इकडचा जो पोर्शन आहे आपला तो कमी पडतो. तो कमी पडू नये यासाठी आपण हे शिल्लक माप ठेवले, जेणेकरून आपण एवढ्याच बरोबर मापामध्ये हुकायची पट्टी जॉईंट केल्याच्या नंतर आपलं तयार माप जसंच्या तसं राहतं आणि जेणेकरून फिटिंग करायला प्रॉब्लेम येत नाही. तर मी काय केले, आता हा जो भाग आहे तो असाच्या असा खडूच्या साहाय्याने छापून घेतलाय. मग आता काय करायचं, आपण याला थोडीशी थाप मारायची. थाप कशासाठी मारायची की जेणेकरून आपण जो बॅकचा पार्ट आहे तो असाच्या असा याच्यावर छापून घेतलाय. हे पहा तुम्ही बघू शकता या ठिकाणी गळा पण छापलाय. हा जो आतला भाग आहे आणि ही जी मी रेषा मारली ही बाहेरच्या भागाची मारलेली होती. तर हा जो आतला भाग आहे आपल्याला असाच्या असा छापून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला आकार टाकायला सोपं जाईल. हा झाला आपला फ्रंटचा पार्ट आणि मी याला असंच्या असं आखून घेते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. म्हणजे हा काय झालेला आहे, थोडासा आतल्या साईडने हा भाग आलेला आहे, जेणेकरून आपल्या इथं घड्या पडणार नाहीत बगलेमध्ये मुंढ्याच्या त्या ठिकाणी. तर आता आपण काय करूया, हा झाला आपला फ्रंटचा पार्ट. तर आपल्याला फोरटक्स ब्लाऊज बनवायचा आहे. तर फोरटक्स ब्लाऊज बनवताना आपल्याला काय करावं लागतं, इथं थोडीशी शिल्लक जागा म्हणजे 1 इंच 1.5 इंच 1.25 इंच तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता तुम्ही. तर मी आता या ठिकाणी 1.25 इंचाचा वाढव घेत आहे. एक पट्टी जी आहे मी 1.25 इंचाची वाढवून घेत आहे या समोरच्या भागासाठी. म्हणजे आपला जो 1.25 इंच भाग आहे हा मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1.25 इंच जास्त पाहिजे. तर बघू शकता तुम्ही. आता याला आपण काय रेष मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला हे ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. यापुढे काय करायचं आहे, आता क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे. तर आता 9.5 इंच आहे म्हणजे आपल्याला 3.5 ची क्रॉस पट्टी टाकू शकता तुम्ही, 4 ची टाकू शकता. एखाद्याला मोठी आवडत नसेल तर 3 ची टाकू शकता. पण परफेक्ट जर आपल्याला ब्लाऊज बसायला पाहिजे तर आपण इथं 3.5 किंवा 4 ची पण टाकू शकतो. तर मी या ठिकाणी 3.5 ची क्रॉस पट्टी टाकत आहे. इथं 3.5 घेतलंय म्हणजे आपण इथं काय करायचं, अर्धा इंच डाऊन करायचं म्हणजे 3 इंचावर आपण या ठिकाणी खून केलेली आहे. ही जी आहे रेषा ही अशीच्या अशी सरळ 3 इंचाची रेषा सरळ ओढून घ्यायची
आणि जो आपला वरचा 3.5 इंचाचा पॉइंट आहे इथून थोडासा याला क्रॉस पट्टीचा कर्व शेप द्यायचा आहे, असं थोडंसं त्याला आकार येतो मग, हे की नाही. तर इथपर्यंत आले. तर आता काय करायचं आहे, ह्या दोन्हीचं मध्य करायचं आहे. ही आपली हुक आईची पट्टी आपण ज्या ठिकाणी जॉईंट करतो काज बटन पट्टी, तर त्या साईडचं माप आहे हे आपलं. तर आपण ह्या क्रॉस पट्टीपासून तर इथपर्यंत गळ्यापर्यंत किती माप शिल्लक राहते, तर 7 इंच. 7च्या अर्ध केल्यानंतर किती होतं, 3.5 इंच. इथे एक खूण केली मी. तर या पट्टीपासून आपण हे जे अर्धा इंच माप सोडले यापासून पुढं आपण 2.5 इंच घेणार आहोत. आता हे 9.5चं माप आहे, सॉरी 9चं माप आहे. तर याच्यासाठी आपल्याला इथं 4 इंचाचा गॅप सोडावा लागणार आहे. 4 इंच असा की दोन्ही साईडने अर्धा इंच जाणार आहे आणि हे 3.5 इंच किंवा 3 इंच तयार होणार आहे आपलं शिवल्यानंतर. इथून आपल्याला घ्यायचंय 1.5 इंच. इकडून आपण काय करायचंय, दोन्हीचा मध्य घेतला तरी चालतो किंवा तुम्ही इकडून 3 इंच माप टाकलं. दोन्हीचं मध्य आहे आता 3, हे 6 आहे तर आपण इथं 3 टाकूया. तर हे 3 इंच माप जे आहे ते अशी सरळ रेष आपल्याला 4 पर्यंत ओढायची. 4 पर्यंत. तर आता इथून आपल्याला काय करायचंय, बगलीमधून मुंढ्यापासून 3 इंच माप घ्यायचंय. थोडक्यात काय, तर या ठिकाणी आपल्याला असा गोल असा आकार, पफचा आकार या ठिकाणी बनवायचा आहे. त्यासाठी आपण हे मोजून घेतलेलं आहे. थोडक्यात म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी गोल येईल आपला, इथं आपली कटोरी बसेल व्यवस्थित. अशा प्रकारे या ज्या खुणा आहेत त्या मांडून घ्यायच्यात. तुम्ही तुमच्या मापानुसार या खुणांची जास्त कमी लांबी करू शकता. तर आपला हा झालेला आहे समोरचा पार्ट. तर आता मी काय करते, याचं कटिंग करून घेते. आता कापताना आपल्याला हा आतला भाग कापायचा आहे, क्रॉसपट्टी वेगळी करायची आहे. हा भाग कापायचा नाहीये, गळा डायरेक्ट इथून सरळ कापून असा घेऊन असा कट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते कट केल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता, हा जो आपण बॅकचा पार्ट तयार केला होता मी असा या कपड्यावर छापून घेतलेला आहे. याच्यामध्ये 1.25 इंच ॲड केलेला आहे. इथं क्रॉसपट्टी आपण टाकलेली आहे. या ठिकाणी आपल्या छातीचा जो भाग आहे म्हणजे परफेक्ट असा कटोरीचा शेप या ठिकाणी येईल आपला, अशा हिशोबाने आपण इथं आखून घेतलेला आहे. आणि हा आपला समोरचा मोंढा आहे, हा या साईडचा गळा आहे. इथं हुकची आणि आईची पट्टी जॉईन करायसाठी आपण अर्धा इंच शिल्लक ठेवलेला आहे. अशा प्रकारे मागच्या आणि पुढच्या भागाचं आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपण काय करूया, आता या भागाचं डिझाईन कसं टाकणार आहोत आपण याचं कटिंग करूया. तर याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. आता हा जो पार्ट आहे हा मी माझ्या साईडला, ही जी आपली बंद बाजू ही आपल्या स्वतःच्या साईडने घ्यायची. तर आता मला याच्यासाठी डिझाईन टाकायचे. तर हे जे ब्लाऊज आहे आपण जे माप करणार आहोत त्याचं, ह्या ब्लाऊजची जी मागची पाठीची जी पट्टी आहे ती आपण मोजून घेऊया अगोदर, किती आहे भरती ती. ही किती भरते, 3 इंच, ॲक्युरेट 3 इंच भरत आहे. तर मग आपल्याला काय करायचे, सुरुवातीला 3 इंच प्लस आपल्याला 1.25 इंच या ठिकाणी शिवण्यासाठी लागणार आहे. तर आपण इथं 4.25 इंच घेऊया. म्हणजे काय होणार आहे, इकडूनही थोडंसं जाणार आहे आणि इकडून अर्धा इंच जाणार आहे. या हिशोबाने आपण 1.25 इंच ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं 4.25 आणि इथं पण 4.25 इंच माप घेऊन या ठिकाणी आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे. हा बॉक्स या वरच्या बॉक्समध्ये मिळून घ्यायचा, जेणेकरून आपला 3.5 इंच गॅप तयार होऊन जाईल. आपण आता इथून काय करणार आहोत, इथून आपण 3.5 इंच घेणार आहोत. कारण आपल्याला खूप असं आता हे इथं गोल गळ्याचा आकार टाकून याच्या खाली आपल्याला डिझाईन करायचं म्हणून आपण इथून 3.5 इंच घेऊया. इकडं पण 3.5 असं चौकोन बनवून घेऊया. याच्या खाली आपण आणखी 1 इंच घेणार आहोत. का तर आपण मध्ये आपण पट्टी सोडणार आहोत, मध्ये 1 किंवा 1.5 इंच ठेवूया आपण, कारण दोन्ही साईडने अर्धा केल्याच्या नंतर आपलं 1 इंच सॉरी अर्धा इंच माप आपलं शिल्लक राहील. तर आपण इथं 1.5 इंच घेऊया. एक 1.5 इंचाची रेषा घेतली. ही रेषा ते ही रेषा हे 1.5 इंचाचं माप आहे. ही रेषा आता लक्षात घ्यायची नाही आपण जी खाली मारली होती अगोदर, कारण ही समोरच्या गळ्याची होती. तर आता मी काय करते, याच्यासाठी डिझाईन टाकते.
आता बघू शकता तुम्ही, मी हा गोल गळा टाकल्यावरती हे एवढं जे आहे ते मध्ये जागा सोडली आणि इथून असं मी हे टाकले आणि इथं आपण काय करणार आहोत, लटकन लावणार आहोत. तर मी तुम्हाला या गळ्याचं कटिंग करून दाखवते प्रॉपर कशा हिशोबाने तो तयार होतो. तुम्ही याच्याऐवजी तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकता. तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तुम्ही पान आकार देऊ शकता, चौकोनी, त्रिकोणी, तुम्हाला पाहिजे तसं देऊ शकता. यामध्ये तुम्ही वेगळी डिझाईन करायची असली तर ती पण करू शकता. फक्त मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवलंय. मला जे ब्लाऊज तयार करायचं आहे शिवून, तर बघा मी असं कापून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हे पहा, माझा गळा हा असा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी काय करणार आहे, याला इथं लटकन लावणार आहे छोटे छोटे आणि हा इथं मस्त आपण गोट वगैरे लावून व्यवस्थित असं ब्लाऊज तयार करणार आहोत. चला तर मग आता मी काय करते, तुम्हाला याचं बाहीचं कटिंग दाखवते. चल मी तुम्हाला याची दाखवते आता बाही कटिंग कशी करणार आहोत आपण. याची 4.25 इंच बाही आहे. तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी 4.25 प्लस पाऊण इंच घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन करायसाठी समोरून सुद्धा आणि इकडून सुद्धा आपल्याला शिवायसाठी आपल्याला जागा शिल्लक ठेवायची. म्हणजे 4.25 प्लस पाऊण इंच म्हणजे 5 इंच मी या ठिकाणी घेतलेलं आहे. इकडून पण बघू शकता मी चौकोन तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं, इकडे 4.25 आहे, तर या ठिकाणी आपण कॅप हाईट या ठिकाणी 2 ची देणार आहोत. 4 पर्यंतच्या ज्या बाह्या असतात, बाहीचं कटिंग असतं, त्याच्यासाठी आपण 2 इंचच द्यायचे आहे. त्यापेक्षा कमी असेल तर 1.25, 2, 1.5 अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. आणि 5च्या जर पुढं गेली बाही किंवा 4.5 असेल तर तुम्ही 2.25 देऊ शकता. 5 असेल तर तुम्ही 2.5 इंच देऊ शकता. 5च्या पुढच्या बाह्यांचं जसं जसं तुमची बाही वाढत जाते तसे तसे त्याचं वेगळं असं कटिंग या ठिकाणी तुम्ही कॅप हाईट देऊ शकता. तर मी या ठिकाणी 2 इंच दिलेले आहे. प्लस आपण काय केलेलं आहे, 1.5 इंच जे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे ना, ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे शिलाई मार्जिन जे आहे आपलं, आपण पाठीच्या आणि समोरच्या भागासाठी जे शिलाई मार्जिन ठेवलं तेच इथं ठेवायचं आहे. त्याच्यासाठी वेगळं असं काही करायची गरज नाही. तर आपल्या या ठिकाणी किती येते, हे 8 इंच येते. 8 इंच प्लस हे 1.5 इंच आहे. तर मग आपण काय करूया, याला आता समोरचा जो बॉटम आहे म्हणजे दंडघेर आहे त्याचा, तर तो आपण मोजून घेऊया व्यवस्थित. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी 6.5 इंच त्यांचा दंडघेर येतोय. तर मी या ठिकाणी दंडघेर टाकून घेते. हा हे 6.5 इंच दंडघेर प्लस आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे या ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्ही पट्टीच्या साह्याने घेऊ शकता जोडून. हे बघा. हां, तर मग आपल्याला काय करायचं, आता इथून याला थोडासा फुगीर आकार देत इथं आणून जोडायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपला बॅक साईडचा जो पार्ट आहे, कमीत कमी या ठिकाणी 1 इंच अंतर सोडून तुम्ही इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आणखी अर्धा इंचाचा आपण आकार या ठिकाणी देऊन घेऊया, जेणेकरून आपल्या बाहीचे दोन्ही आकार तयार होतील. याचं मी वेगळं कटिंग तुम्हाला बाहीचं परफेक्ट मापाचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये करून दाखवेन. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यामध्ये आपल्याला आणखी काही चेंजेस करायचे असतील ते पण सांगू शकता. यामध्ये आणखी तुम्हाला काही डिटेल माहिती हवी असेल तर ती पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. मी त्यावरही व्हिडिओ बनवेन. आणि आता हे बघा, मी कटिंगही करून दाखवते तुम्हाला. तर हे आपण 36 साईजचं ब्लाऊज या ठिकाणी कट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त छान अशी कटिंग झालेली आहे. तर मी आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल. तर आता आपण काय करूया, याचा अस्तर कट केलेला आहे. याचा आपण मेन जे कपडा आहे ब्लाऊजचा तो कट करून घेऊया आणि याला शिलाई काम करूया. आणि शिवल्यानंतर हा परफेक्ट ब्लाऊज कसा येईल याचाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर माझे चॅनल तुम्हाला माझी माहिती जर व्यवस्थित वाटत असेल, मी जर बरोबर असं कटिंग तुमच्या लक्षात येत असेल मी सांगितलेलं, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा पुढचा येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. धन्यवाद.